नमस्कार मित्रांनो, इंडिया हेल्प डेस्क या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. ठीक आहे, तर मागच्या जो व्हिडिओ होता आपला त्यामध्ये आपण बघितलं की CTET 2024चं ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण बघितलं आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला CTET 2024 हा फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि आपल्याला क्वालिफिकेशन आणि पेपर 1 पेपर 2साठी कुठल्या भाषा निवडायच्या यासाठी ज्या अडचणी येतात त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर मागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नका. ओके, तर चला सुरू करूया. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की पेपर 1साठी कोणता विषय निवडायचा आणि पेपर 2साठी कोणता विषय निवडायचा. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, पेपर 1साठी आपण मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा ते आपल्याला 22 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामधून कुठलाही एक विषय आपण निवडू शकतो. आणि पेपर 2साठी आपण इंग्लिश, हिंदी, मराठी, कुठलाही गुजराती, उर्दू, कन्नड, बेंगॉली हे जे विषय आहेत ते निवडू शकतो. फक्त एकच आहे की दोघं पेपरला सारखा सब्जेक्ट नको. पहिल्याला जर तुम्ही मराठी सिलेक्ट केला असेल तर पेपर सेकंडला हिंदी सिलेक्ट करा. जर तुम्ही पेपर पहिल्याला इंग्लिश सिलेक्ट केला असेल तर तुम्ही पेपर 2ला मराठी सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, हे एक आपलं फार मोठं कन्फ्युजन असतं, ते आपलं एक कन्फ्युजन दूर झालेलं आहे. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 यांना दोघांना वेगवेगळे विषय आणि आपल्या आवडीनुसार विषय निवडायचे आहेत. जर तुम्हाला इंग्लिश विषय सोपा जात असेल तर तुम्ही पेपर 1ला इंग्लिश विषय निवडा आणि पेपर 2ला मराठी विषय निवडा. आणि जर पेपर 2ला तुम्हाला इंग्लिश विषय निवडायचा असेल तर तुम्ही पेपर 2ला इंग्लिश निवडा आणि पेपर 1ला मराठी किंवा हिंदी चूज करू शकता. आता चला आपण बघूया पेपर 1साठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते याकडे आपण वळूया. आपल्याला क्वालिफिकेशनमध्ये पेपर 1साठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यातून पहिला ऑप्शन जो आहे तो आपण बघणार आहोत. पहिला ऑप्शन यांच्यासाठी आहे ज्यांना 12वीला 50% असतील आणि ज्यांचं DED किंवा DTED कंप्लीट झालेलं असेल किंवा ते अपियर असतील म्हणजे शेवटच्या वर्षाला फायनल इयरला असतील, त्यांनी पहिला ऑप्शन हा निवडायचा आहे. जे दुसरा ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन असा आहे की ज्यांना 12वीला 45% मार्क्स आहेत आणि जे DED अपियर किंवा BEd अपियर असतील त्यांनी हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. तिसरा ऑप्शन जो आहे मित्रांनो, ज्यांचे 4 वर्षांचे BA BEd असतं किंवा BSc BEd असतं त्याच्यासाठी हा तिसरा ऑप्शन जो आहे तो आहे. आणि त्यानंतर 2 वर्षांचे BEd जर त्यांचे असेल तर ते पेपर 1साठी पात्र नसतील. ठीक आहे, आता आपण बघूया चौथा ऑप्शन कोणासाठी आहे. चौथा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांचे स्पेशल एज्युकेशनमध्ये BEd झालेलं असतं, त्यांनी चौथा ऑप्शन हा निवडायचा आहे. हे झालं पेपर 1साठी. आता पेपर 2साठी आपण बघूया. तर मित्रांनो पेपर 2साठी जे आहे, पेपर 2साठी आपल्याला टोटल 8 ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर आपण हे 8ही ऑप्शन व्यवस्थितरित्या समजून घेऊया. 8 ऑप्शनमधून पेपर 1साठी पहिला जो ऑप्शन आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल आणि DEDला नुकतंच ॲडमिशन किंवा आता जस्ट ॲडमिशन घेतलेलं असेल, ठीक आहे, तरी त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर ते पहिलं ऑप्शन निवडू शकतात. आणि दुसरं ऑप्शन जे आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन विथ 50% म्हणजे ज्यांना ग्रॅज्युएशनला 50% मार्क्स आहेत आणि BEd कंप्लीट किंवा फायनल इयरला असाल त्यांनी दुसरं ऑप्शन निवडायचं आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे ग्रॅज्युएशन विथ 45 मार्क्स. ठीक आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशनला 45 मार्क्स आहेत, ठीक आहे, आणि त्यांचं BEd आहे त्यांनी तिसरं ऑप्शन निवडायचं आहे. चौथा ऑप्शन ज्यांच्यासाठी आहे ज्यांचे 4 वर्षांचे BEd आहे त्यांनी चौथा ऑप्शन निवडायचे आहे. म्हणजे ज्यांनी 4 वर्षाचे BEd केलेले आहे त्यांच्यासाठी चौथा ऑप्शन आहे. ज्यांनी पाचवा ऑप्शन जे आहे ज्यांनी 4 वर्षांचे BA विथ BEd किंवा BSc विथ BEd केलेलं आहे. हा एक जॉईंट कोर्स असतो जे 3 वर्षाचं BEd आणि 3 वर्षाचं BA आणि 1 वर्षाचं BEd ज्यांचं असतं किंवा 3 वर्षाचं BSc आणि 1 वर्षाचं BEd हा अटॅच कोर्स असतो त्यांच्यासाठी हा जो आहे तो पाचवा ऑप्शन आहे. नंतर 6वा ऑप्शन जो आहे ज्यांचं स्पेशल एज्युकेशनमध्ये BEd झालेलं आहे त्यांच्यासाठी हा 6वा ऑप्शन आहे. 7वा ऑप्शन जो आहे तो वरच्या कोणत्याच ऑप्शनमध्ये तिथे बसत नसाल पण तुमचं BEd कंप्लीट झालेलं आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी हा 7वा ऑप्शन आहे.
आणि 8वा जो ऑप्शन आहे, ज्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे, म्हणजे ज्यांनी PG किंवा मास्टर कंप्लीट केलेलं आहे विथ 55% किंवा त्यांचं 3 वर्षाचे BEd किंवा MAd झालेलं आहे, त्यांच्यासाठी हा 5वा ऑप्शन, त्यांच्यासाठी हा 8वा ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे बघितले की पेपर 1साठी आणि पेपर 2साठी कोणते क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2साठी कोणती भाषा निवडायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.